कृष्ण हरी. अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग. या अध्यायामध्ये माऊलीने देवाचे भक्तावर किती प्रेम असते याबद्दल सुंदर अशी मांडणी केलेली आहे. श्रीमद भगवद्गीता अर्जुनाच्या अगोदर कोणाकोणास सांगितले. विवस्वतपासून ते अर्जुनापर्यंत गीतेचा प्रवास भगवंत अर्जुनाला सांगतात. यावेळेस अर्जुनाला प्रश्न पडतो, देवा, तुम्ही तर द्वापार युगातले आणि तुम्ही तेव्हा कुठे होतात आणि तुम्ही कशी गीता सांगितली. त्यावेळेस देव अर्जुनाला सांगतात, अर्जुना, माझ्या प्रत्येक जन्मात तू माझ्यासोबत होतास, परंतु मायेमुळे तुला याचा विसर पडला आहे. परंतु मी मायातीत आहे, मी फक्त साक्षीभूत आहे, म्हणून मला सगळं काही आठवतं आहे. तुला मात्र याची विस्मृती झालेली आहे. मी युगायुगात अवतार घेतो. ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते ना, धर्मरक्षणासाठी, भक्ताच्या कार्यासाठी मला अवतार घ्यावा लागतो. आणि तुला सांगू अर्जुना, जो माझी भक्ती करतो ना, जो माझं भजन करतो ना, मीही त्याची भक्ती करतो बरं का. कारण भक्तासाठीच तर माझा अवतार आहे. कर्म करत असताना आपण जे कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळतं. जसं जे पेरले ना तेच उगवतं, हाही विचार या अध्यायात आलेला आहे. सृष्टीचा व्यापार सुरळीत चालण्यासाठी भगवंताने मायेच्या द्वारे वर्णव्यवस्थेची निर्मिती केली आणि मायेकडून जगाचा कारभार सुरू केला. हे सांगत असताना भगवंत सांगतात, तुम्हाला जर माझी प्राप्ती करून घ्यायची असेल ना, तर तुम्ही नैष्कर्म्य भाव जपला पाहिजे. नैष्कर्म्य भाव म्हणजे कर्म करत असताना मी हे कर्म केले किंवा माझ्यामुळे हे कर्म झाले हा भाव तुमच्यात यायलाच नको. ज्याप्रमाणे आपण नावेमध्ये बसतो, रेल्वेमध्ये बसतो आणि बाजूचे झाडंही चालत आहेत असा भास होतो. खरं म्हणजे झाडं एकाच ठिकाणी असतात, परंतु तो भ्रम असतो की झाडेही आपल्यासोबत धावत आहेत. झाडे ही जाग्यावरून हलत नाहीत ना, पण आपल्याला हलत आहेत असा भास दिसतो. तसं नैष्कर्म भावावर प्राप्त झालेला व्यक्ती त्या झाडाप्रमाणे आहे. तो धावत नाही पण धावल्यासारखा वाटतो. असे व्यक्ती कर्म करत नाहीत पण कर्म करत आहेत असा भाव निर्माण होतो. यालाच नैष्कर्म्य भाव असं म्हटलेलं आहे. या अध्यायात माऊलीने यज्ञाचे प्रकार सांगितले. द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, अष्टांग योग यज्ञ, वाग्ययज्ञ आणि ज्ञानयज्ञ. ज्ञानयज्ञ हे सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे आणि आम्ही वारकरी परिवाराकडून हा ज्ञानयज्ञस्त सुरू आहे. या ज्ञानयज्ञासाठी, या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी संतांची, गुरुची कृपा लागते. ज्ञानासाठी सेवा आणि दास्यत्व आपल्या अंगी बाणावं लागते आणि त्याचबरोबर ज्ञानाच्या प्राप्तीसाठी मनामध्ये संशय बाजूला ठेवून परमार्थावर, देवावर, संतावर, गुरुवर विश्वास ठेवावा लागतो. हे माऊलीने या अध्यायात सांगितलेले आहे. त्याचबरोबर श्रवणाचं महत्त्व, श्रवण अतिशय महत्त्वाचं आहे आणि श्रवणाच्या योगानेच आपल्याला हा ज्ञानेश्वरीसारखं गुह्य ज्ञान प्राप्त होत आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये विविध अलंकार आलेले आहेत, ते सुद्धा या अध्यायामध्ये माऊलीने सांगितलेले आहेत. रामकृष्ण हरी.